अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना तुकाराम मुंढे यांच्या एफडीए कडनं कारणे दाखवाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. अखेर तुम्ही ज्या विमल इलायचीला प्रमोट करताय त्यावरती आता तुकाराम मुंढे यांचं लक्ष गेलंय. खरं तर पहिल्यांदा तुकाराम मुंढे साहेब यांना खरंच मानलं पाहिजे, कारण हा माणूस कुठल्या सेलिब्रिटीला, कुठल्या मोठ्या व्यक्तीला कुठेच बळी पडत नाहीये. त्याचं काम त्याच्या इमानदारीने करतोय. परंतु आता त्यांना नोटीस का बजावण्यात आली, हे कारणे दाखवा. काय नोटीस असते, अखेर अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्यावरती काय कारवाई होणार हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एफडीएचं जे मंडळ आहे ते तुकाराम मुंढे यांनी हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर ना आता ह्या विमलच्या जाहिरातीबाबत त्यांनी नोटीस बजावली आहे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना. ॲक्च्युली कारणे दाखवा नोटीस म्हणजे काय असतं ते एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेस आपण टी व्हीवरती साधारणपणे ती ॲड बघतो तर त्यावरती विमलची ॲड आहे, ती विमलबद्दल प्रोमोट करते. परंतु सहजासहजी पान मसाला आपल्याला प्रोमोट करता येत नाही, हे इनलिगल आहे. त्यामुळं हे ॲडवाले डोकं लढवतात. त्यामध्ये ते काय करतात की आता ती विमल ती जी प्रोमोट केली जाते ती विलायची म्हणून केली जाते आणि त्यांचा प्रोजेक्ट विलायची आहे, यामध्ये काहीही बाब नाही आहे. परंतु आता तो ब्रँड विलायचीचा असो की पान मसाल्याचा असो, त्या विमलची जाहिरात टी व्हीवरती दिसते आणि सहजासहजी आम्ही जर ती ॲड बघितली तर ती ॲड आपल्याला त्या पद्धतीने दिसते आणि आपण त्यावरूनच ठरवतो की ही विमलची ॲड आहे. आपण कोणीच त्याला विलायची म्हणत नाही आहे. परंतु तुम्ही अशा पद्धतीने ही ॲड दाखवताय आणि त्यानंतरनं तुम्ही काय सेल करताय या बाबतीत गंभीर प्रश्न समोर येतोय. एकीकडे एफडीए खूप स्ट्रिक्ट झालंय आणि त्यानंतरनं तुकाराम मुंढे यांचं लक्ष या गोष्टीवर गेलं. त्यानंतरनं तुकाराम मुंढे यांनी सरळ सरळ त्या सेलिब्रिटींना प्रश्न विचारलेत की तुम्ही ही गोष्ट प्रमोट करताय, प्रमोट करायच्या अगोदर तुम्ही त्याबाबत इन्फॉर्मेशन घेतली, माहिती घेतली, त्यामध्ये काय प्रमोट करताय हे तुम्हाला माहिती आहे? नाही, तुम्ही फक्त पैशाच्या बाबतीत ही जाहिरात प्रमोट करताय. यामुळे युवांवरती परिणाम होतोय, लोक गुटखा खात आहेत. आणि त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी त्यांना काही दिवसात 15 दिवसात जे आहे ते कारणे सांगायची नोटीस पाठवली. आता 15 दिवसांमध्ये जे आहे ते अजय देवगण यांच्याकडून रिप्लाय येईल, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ, आणि त्याच्यानंतरनं एफडीए पुढची कारवाई करेल. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईबद्दल आपलं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.